हा मी वेट ग्राइंडर घेतलेला आहे, आत्ताच डिलिव्हर झालेला आहे आणि मला टेस्टिंग करायचं होतं की बरोबर हे चालतं की नाही, म्हणून मी याला असेंबल केलेलं आहे. तर पटकन मी तुम्हाला डिसेंबल करून दाखवते. यामध्ये हे कोनिकल शेप्सचे 2 स्टोन्स येतात. तुम्हाला याला काढायचं असेल तर तुम्ही अलगद रीतीने याला काढायचं आहे आणि परत हळूच तुम्हाला ठेवायचं आहे. आणि ठेवताना खूप धडपड करायची नाही आहे, खूप डेलिकेटली तुम्हाला याला वापरायचं आहे. तर आता आपण याला मधोमध ठेवूया आणि ही जी ब्लेड असते ही तुम्हाला अशाच डायरेक्शनने ठेवायची आहे, अशा प्रकारे. आणि हे दगड असे गोल गोल फिरतात जशी आपण मशीन लावतो. आता इथे तुम्हाला हे झाकण लावायचं आहे. तर झाकणामध्ये जे छोटंसं छिद्र दिलेलं आहे स्क्वेअरचं, ते याच डायरेक्शनने असलं पाहिजे. कधीकधी हे व्हर्टिकल असलं आणि हे हॉरिझॉन्टल असलं आणि हे व्हर्टिकल असलं तर मग हे दोन बसत नाही. तर जशी याची डायरेक्शन आहे, हे सरळ आहे तर हे पण सरळ असलं पाहिजे आणि यामध्ये हे फसवायचं आहे. तर आता आपण याला फसवूया यामध्ये. आणि हे फसल्यानंतर हे झाकण व्यवस्थित लागतं आणि फसल्यानंतर आपल्याला याला फक्त जोऱ्यामध्ये प्रेस करायचं आहे. तर आता मी एका हातात फोन पकडलेला आहे म्हणून थोडासा प्रॉब्लेम चालला आहे. तर बघूया. हां, हे लागलं आहे. आता एका हाताने लागत नाही, 2 हात लागतात. आणि हे वरचं जे झाकण आहे ते तुम्हाला जेव्हा पण पाहिजे तेव्हा तुम्ही काढू शकता. सपोज तुम्हाला बॅटरमध्ये थोडंसं हलवायचं असेल, ढवळायचं असेल तर हे अलगद रीतीने तुम्हाला काढायचं आहे. हे असं निघून जातं. तर आता हे जे आहे हे खूप पतलं असतं. हे याच्यासाठी पतलं असतं कारण तुम्हाला आतलं बॅटर दिसलं पाहिजे यातनं, म्हणून हे पतलं असतं. डेलिकेट आहे, याला तुम्ही सांभाळून वापरा. आणि जेव्हा डिलिव्हर होतं तेव्हा बघा काही डॅमेज याला आहे की नाही, कारण रिव्ह्यूजमध्ये काही लोकांच्या झाकणामध्ये डॅमेज निघाला आहे. तर हे असं तुम्हाला लावायचं आहे. आणि आता मी तुम्हाला दगड दाखवते कसे फिरतात. तर म्हणून मी हे जे आहे ते काढून ठेवते झाकण. तर हे झाकण मी काढलेलं आहे आणि इथे जे आहे एकच बटन आहे. स्विच ऑन केल्यावर हे एकच बटन आपल्याला दाबायचं आहे, म्हणजे हे दगड जे आहेत ते फिरतात. आणि ऑफ करायच्या वेळेस हे एकच बटन आपल्याला दाबायचं आहे. तर आता आपण ऑन करूया. या प्रकारे हे फिरतं. जेव्हा याच्यामध्ये बॅटर असतं तर आवाज याचा कमी येतो. आणि अजून एक गोष्ट आहे की यामध्ये तुम्हाला ॲडिशनल ॲक्सेसरीज विकत घेता येतात. त्याआधी मी तुम्हाला सांगते याचं कवर कसं काढायचं. याचं कवर काढायचं असेल तर तुम्हाला एक हात इथं ठेवायचा आहे आणि हे प्रेस करायचं आहे. हे प्रेस केलं तर हा कवर तुमचा निघून जातो. आता मी एका हाताने शूट करत आहे. तर एक हात इथे ठेवा आणि हे जोरात तुम्हाला प्रेस करायचं आहे, म्हणजे हे झाकण निघून जातं. तर तुम्हाला यामध्ये 2 ॲक्सेसरीज लागणार आहे, त्या तुम्हाला ॲडिशनल घ्याव्या लागतील. त्या तुम्हाला जवळपास 3-3.5 हजारापर्यंत मिळेल. एक आहे आटा नेडर, त्याची ब्लेड तुम्हाला यामध्ये फसवायची आहे. हे कोनिकल्स दगड तुम्हाला काढून घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला आटा नेडरची ब्लेड फसवायची आहे. आणि कमीत कमी 300 ग्राम पीठ तुमचं असलं पाहिजे. आणि मग हळूहळू तुम्हाला पाणी टाकून पीठ याच्यात मळायचं आहे.
आणि दुसरं आहे कोकोनट स्क्रॅपर. कोकोनट तुम्हाला किसायचं असेल तर हा ड्रम तुम्हाला काढावा लागेल. हा ड्रम काढल्यानंतर हा ड्रम जिथे अटॅच झालेला आहे त्या होल्डरवर तुम्हाला कोकोनट स्क्रॅपर ठेवावं लागेल आणि जसं बटन तुम्ही दाबता ते कोकोनट स्क्रॅपर असं गोलगोल फिरतं आणि मग तुम्हाला वरून असं कोकोनट ठेवून ते स्क्रॅप करायचं आहे. तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला ॲडिशनल घ्याव्या लागेल. आणि अजून एक गोष्ट येते, याच्यामध्ये एक होल्डर येतं, एक चमचा येतो, तो असा तुम्हाला ठेवायचा आहे आडवा. त्यावर तुम्हाला हे दगडं काढून असे ठेवायचे आहेत, म्हणजे यावर जे ॲडिशनल पीठ वगैरे लागतं ओलं ते तुम्हाला काढायला सोपं जातं, पण ते पण ऑप्शनल आहे. ते तुम्हाला वेगळं घ्यावं लागेल. ते जर तुम्हाला घ्यायचं नसेल तर या दगडावरचं जेवढं पण बॅटर आहे ते तुम्ही हाताने काढू शकता. आणि अजून एक चांगली गोष्ट यामध्ये ही आहे की हे दगड काढल्यानंतर फर्मेंटेशनसाठी आपण जे बॅटर ठेवतो ते याच डब्यात तुम्ही ठेवू शकता. आणि फर्मेंटेशनसाठी आपण 7-8 तास ठेवतो, तर याच्यातच तुम्ही ठेवू शकता. आणि हाच डब्बा तुम्ही दगड काढल्यानंतर हाच डब्बा तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, म्हणजे तुम्हाला बाकीचे भांडे वापरायची गरज पडणार नाही. आणि काही लोकांनी म्हटलं की हे भांडं खूप भारी आहे. एकदम हलकं आहे हे भांडं, बिलकुल भारी नाही आहे. दगडं पण काही जास्त भारी नाही आहे. मला तर भारी नाही वाटले, पण काही लोकांना भारी वाटतात हे. तर डायरेक्ट तुम्ही याला ठेवू शकता. आणि हे जे प्लास्टिक्स आहेत ते पहिले काढू नका, पहिले रीटेस्ट करा हे चालू आहे की नाही. आता हे चालू आहे तर मी हे याच्यावरचे प्लास्टिक्स जे आहेत ते काढून टाकणार आहे. याबरोबर यूजर मॅन्युअल मला नाही मिळालेलं आहे आणि त्यामध्ये एक स्पॅच्युला लिहिला होता, पण नॉर्मली ते देत नाही. यामध्ये काहीच ॲक्सेसरीज तुम्हाला काहीच नाही मिळणार, ते ॲडिशनल घ्यावं लागेल. आणि फक्त त्यांनी वॉरंटी कार्ड पाठवलेलं आहे. तर यूजर मॅन्युअल नाही आहे, कारण हे सोपं आहे यूज करायला. तर ओव्हरऑल याची क्वालिटी मला आवडलेली आहे. आणि बरेच लोकांच्या मते हे जे वेट ग्राइंडर आहे हे कमी आवाज करतं कंपॅरेटिव्हली तुम्हाला जर दुसरं वेट ग्राइंडर घ्यायचं असेल तर.